सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर आत्याने छान अशी आणलेली आहे चिगळची भाजी आमच्या धीराच्या रानातली आणि धुवून अशी टोपलीत पाणी तळ्यात ठेवली आहे. तर कोणाकोणाला माहिती आहे चिगळची भाजी ते मला कमेंटमध्ये सांगा. कशी बनवता तुम्ही तुमच्या पद्धतीची ते पण सांगा. वातावरण असं झालेलं आहे, आता दुपारनंच पाऊस येतो. मला जायचं आहे शेवडी आणायला जेवण करून. टॅमॅटो काढून ठेवले सकाळी. काय झालं 4-5 कॅरेट पाहिजे होते, एक जणांना दिलेत ते काढून आम्ही निवडून. आत्या इकडे बसल्यात आणि इकडे माझा उपवास आहे, साबुदाणा खिचडी बनवली आहे. मी पण आता घेते जेवायला. हे गेलेत पुढे, काढतो म्हणले तोपर्यंत तू ये मागून. आणि इकडे छान असं कारले रात्री बनवलेलं, भात आहे परतलेला. काल बाजारात मुळा आला होता विकायला, तर मी एक 10 रुपयाचा आणला होता, तर ह्यांना दिला होता चिरून. इकडे छान असा आज पिवळा बटाटा बनवलेला आहे ह्याचा गणेशला डब्यासाठी. असं छान मस्त कोथिंबीर वगैरे घालून बटाटा बनवला आहे. कसा वाटला तो नक्की सांगा. आणि इकडे मी बनवत आहे चुलीवर गरमागरम भाकरीचे तुकडे. याचे ते भाकरीचे जे भिजवलेले तुकडे त्याचे हे करते. कांदा टॅमॅटो तळून घेतले बघा तव्यातले छान असे गरमागरम भाकरीचे तुकडे. आता ह्याच्यात मी घालणार आहे खूप सारी कोथिंबीर. काळ्याला पण काय झालं, भाकरी खाऊ वाटत नाही आहेत. आणि इकडे मी कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे आणि अशी खूप सारी कोथिंबीर भरपूर आता स्वस्त पण झाली आहे. आणि बाजूला पण रानामध्ये कोणाचे असले की घेऊन जा बोलतात. मग कोथिंबीरीला काही कमी आहे. तर कसं वाटलं आमचं दुपारचं रानातलं जेवण, भाकरीचे हे तुकडे तव्यातले तुम्ही कशी बनवता, तुम्ही बनवता का भाकरीचे तुकडे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छान आपले आता हे छान मी आता हलवून घेते. कोथिंबीर घातली आहे, फक्त सगळीकडून चांगलं हलवून घेते. तर कसे वाटते तव्यातले तुकडे मला कमेंटमध्ये सांगा. साबुदाणा खिचडी, भाज्या, तर या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला